नमस्कार, मी स्वरा. आज तुम्हाला गव्हाच्या पिठाची खीर बनवून दाखवते. लहान मुलांसाठी 6 महिन्याच्या पुढील बाळाला हे पोटभरीचं जेवण किंवा नाश्तासुद्धा देऊ शकता तुम्ही, कारण हे खूप पौष्टिक आहे, हलकंही आहे, पचायलासुद्धा. करून बघा. आता इथे मी 3 ते 4 चमचे गव्हाचं पीठ चाळून घेतलेलं आहे. गव्हाचं पीठ चाळून अर्धा चमचा साजूक तूप हे घरचंच असलं पाहिजे, बाहेरचं तूप वापर करू नका. आपण लहान मुलांना देतो ही खीर, त्याच्यामुळे आता हे पीठ छान असं मंद आचेवर भाजून घ्यायचं. पीठ हे करपून घ्यायचं नाही अजिबात, गॅस वाढवायचा नाही. थोडासा वेळ लागतो कमी जास्त त्याच्यामुळे, आणि थोडे गाठीसुद्धा होतात. हे फोडून घ्यायचे छान आणि खरपूस असं ब्राऊन कलर येईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं. इथे बघू शकता पहा अशा प्रकारे. आणि थोड्याफार गाठी अशा बारीक होतात त्यासुद्धा फोडून घ्यायच्या. आणि 1 वाटी भाजून ठेवा. 8 दिवस किंवा 3 ते 4 दिवसासाठी भाजून ठेवलं तरी चालेल. हवा बंद डब्यामध्ये. इथे पाहू शकता अशा प्रकारे हे पीठ झालेलं आहे. जवळून दाखवते आणि हे साईडला ठेवते मी. झालेलं आहे पीठ. हे ज्या पातेल्यामध्ये खीर बनवायची त्या पातेल्यामध्ये हे पीठ भाजलेलं काढून घ्यायचं, कारण गरम पिठामध्ये जर पाणी टाकलं ना आपण तर त्याच्या गाठी होतात. त्याच्यामुळे मी ही प्रोसेस इथे दाखवते बघा. आता त्यामध्ये टाकायचं पाणी. अर्धा गिलासाला थोडंसं कमी किंवा थोडंसं जास्त चालेल, तुम्ही तुमच्या पिठानुसार टाका इथे पाणी थोडंसं जास्त झालं तरी आपल्याला आटून घेता येते. छान एकजीव असं ढवळून घ्यायचं हे. आणि थोडीशी साखर टाकते, गोडानुसार थोडीशी साखर, कारण लहान मुलांना देतो. साखरेचं प्रमाण कमीच असू द्या. आता मग साखरेऐवजी तुम्ही गुळाचासुद्धा वापर करू शकता. इथं जायफळ घेतलेलं आहे, खिसून घालते मी, आणि 2 बदाम. त्यामधली 1 किंवा 1.5 बदाम मी टाकते खिसून, जास्त टाकणार नाही. जर बदामाची तुमच्याकडे पावडर असेल तर अर्ध्या चमच्याला थोडीशी कमी किंवा जास्त टाकू शकता. आता हे खिसून छान टाकलेलं आहे. एकजीव करून घ्यायचं छान. खीरमध्ये नक्कीच मात्र जायफळ थोडंसं घाला. जर लहान मुलाची झोप छान असेल तर चिडचिड करत नाही, छान खेळतातसुद्धा 6 महिन्याच्या पुढील मुलं तर. आणि 2 ते 3 मिनटासाठी अशी खीर छान शिजून घ्यायची. थोडासा दाटसरपणा आला पाहिजे खीरीमध्ये, जास्त पातळ पण ठेवू नका, जेणेकरून ते ओघळ येतो खाताना. अशा प्रकारे आता ही खीर तयार आहे. करून बघा, लहान मुलांना नक्कीच आवडेल. आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला नवीन असाल तर. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.